बुलढाणा लोकसभेसाठी प्रचार हा शिगेला पोहोचलेला आहे। महायुती असू देत किंवा महाविकास आघाडी, अपक्ष सुद्धा प्रचारात आघाडीवर आहे आणि या प्रचाराच्या धामधुमीत आपल्यासोबत महाविकास आघाडीचे उमेदवार प्राध्यापक नरेंद्र खेडेकर सर आहेत। सर, काय म्हणाल, पक्षफुटीनंतर ही पहिलीच निवडणूक आहे, कसं आव्हान असणार आहे, कोण तुम्हाला आव्हान देणार आहे? हे पहा, पक्षफुटीनंतर आम्ही अत्यंत ताकदीनिशी जिथं पोटतूट झालेली होती तो जिल्हा आम्ही अतिशय ताकदीनं उभा केला, नवीन पदाधिकारी नेमले, आणखी चांगलं कामकाजही सुरू झालं। आणि पक्षफुटीनंतर ही काही पहिली निवडणूक नाही आपण म्हणतात तसं, त्या अगोदरही आमच्या महाविकास आघाडीतर्फे एक विधान परिषदेची पदवीधर निवडणूक झाली। त्यामध्ये आम्ही आमचे आमदार धीरजजी लिंगाडे यांनाही निवडून आणलं आणि त्याचबरोबर सहकारामधल्या निवडणुका झाल्या, 10 कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये 7 आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने जिंकलो। त्यामुळे आताही काही हे आव्हान वगैरे काही नाही आमच्यासमोर। खरं समोरचा जो उमेदवार आहे त्यानं 15 वर्ष या ठिकाणी खासदारकीचं हे केलं, काळ पूर्ण केला आणि आता तो फिरतो तर लोक त्यांना विचारतात हिशोब, 15 वर्षामध्ये काय केलं ते सांगा। माझी कोरी पाटी आहे, मला निवडणूक अतिशय सोपी जाते आणि माझ्यासोबत महाविकास आघाडीचे सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहेत, त्यांच्यासोबत त्याचे मित्रपक्षाचे लोक पण नाहीत। जे 15 वर्ष या भागाचे खासदार होते प्रतापराव जाधव यांच्यासोबतच शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचंही आव्हान आपल्याला असणार आहे। या आव्हानाकडे कसं बघतं? हे पहा, निवडणूक ही राष्ट्रीय पक्ष, राष्ट्रीय पक्षाचे चिन्ह, राष्ट्रीय नेतृत्व यावर त्या ठिकाणी होत असते। म्हणून ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशीच होणार आहे आणि धनशक्ती त्यांच्याकडेच एक ज्यांचं केंद्रामध्ये सरकार आहे, ज्यांनी राज्यातले अनेक पक्ष फोडून एक असंवैधानिक सरकार तयार केलेलं आहे आणि ते लोकांना कुठेतरी विकासाचे गाजर दाखवत आहेत, वेगवेगळे आमिष दाखवत आहेत आणि आपले संपत्तीची लयलूट त्या ठिकाणी केली जाते। त्याविरुद्ध आमच्यासोबत जनशक्ती आहे, महाविकास आघाडीचा आम्हाला भरपूर पाठिंबा आहे। त्यांच्याबद्दल गद्दारीचं एक कलंक त्यांच्यासोबत आहे, आमच्यासोबत आम्ही निष्कलंक आहोत, निष्ठावंत आहोत। म्हणून लढाई आमच्या दोघातच होणार। आता इतर कोण कोण उभे आहे मी काही ते पाहिलं सुद्धा नाही, मी फक्त त्यांना गद्दारी करणाऱ्यांना पाडण्याचं एक आव्हान स्वीकारलेलं आहे आणि पक्षप्रमुखाला शब्द दिलेला आहे की आजपर्यंत शिवसेना या मतदारसंघात 6 वेळेस जिंकली, परंतु ती जेवढ्या मतानं जिंकली नसेल त्यापेक्षाही अधिक मतांना आम्ही जिंकून दाखवू। नाही, ज्याप्रमाणे बुलढाणा हा लोकसभेसाठी असू देत किंवा विधानसभेसाठी असू देत शिवसेनेचा गड राहिलेला आहे, अनेक वर्षापासून या ठिकाणी खासदारही शिवसेनेचा आहे। या वर्षी आपण महाविकास आघाडीकडनं आपले घटक पक्ष जे आहेत, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, ज्याप्रमाणे महायुतीचा प्रचार धुमधडाक्यात सुरू झाला, अद्याप आपल्या महाविकास आघाडीचा कुठलाही नेता प्रचारासाठी जिल्ह्यात आलेला नाही। काय म्हणाल, कधी येतील, कुठले नेते येतील? हे पहा, महायुतीचे लोक येत होते, आले, कालही मुख्यमंत्री आले, मतं कुठं मागितले प्रतापरावच्या नावावर? प्रतापरावला मत द्या कुठं म्हणले? तुम्ही पहा, तुम्हीच वर्तमानपत्रामध्ये टीव्हीवर मुलागे छापला, त्यांनी आल्यावर प्रतापरावला मतं द्या म्हणायला पाहिजे होतं ना। ते म्हणले मोदीला मतं द्या आणि मोदीबद्दल कोणती सहानुभूती आहे? कापसाचे भाव काय मोदीला विचारा, आमच्या सोयाबीनचे भाव काय ते विचारा। 14 साली मोदीजी या ठिकाणी आले खामगावला, खामगाव जिल्हा व्हा की नाही व्हा विचारलं होतं, आतापर्यंत झाला का तेही विचारा। खामगाव जालना रेल्वे मार्ग व्हा की नाही व्हा मोदीजींनी विचारलं होतं, ती झाली का विचारा। आणि म्हणून त्यांच्या प्रचारार्थ अनेक लोक येत आहेत, आमच्याही येत आहेत। आमचा अर्ज भरण्यासाठी माननीय युवा सेनाप्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब आले, त्याचबरोबर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे आले, रोहितदादा पवार युवा नेते शरदचंद्रजी पवार साहेबांचे नातू तेही आले, सुषमाताई अंधारेही आल्या आणि आता पुढच्या आठवड्यामध्ये माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब 21 तारखेला खामगाव येथे येणार आहे। त्या ठिकाणी मोठी सभा आमची महाविकास आघाडीची होऊन त्याच दिवशी विजयावर माझ्या शिक्कामोर्तब होईल। नाही, काल प्रतापरावांनी आपल्यावर टीका करताना असंही म्हटलंय की माझ्यासमोर जे उमेदवार आहेत नरेंद्र खेडेकर यांचं आव्हान मी मानतच नाही, कारण ते निष्ठावंत नाही, कारण ते दुसऱ्या पक्षात असताना जिल्हा परिषदचे अध्यक्ष झाले आणि परत शिवसेनेत येऊन त्यांनी उमेदवारी मागितली। कसं बघता या विधानाकडे? हे पहा, मी शिवसेना का सोडली हे त्यांना चांगलं माहीत आहे, कारण सातत्यानं 90, 95, 99ला माझी जागा ही सातत्यानं भाजपला गेली आणि भारतीय जनता पार्टीच्या दादागिरीमुळे आम्हाला तिथं काम करणं मुश्किल झालं होतं। म्हणून आदरणीय या जिल्ह्याचं नेतृत्व मुकुलजी वासनिक साहेबांबद्दल आमच्या मनामध्ये आकर्षण होतं। ते सगळ्याच समाज घटकांना न्याय देतात, मीही त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर गेलो, मलाही त्यांनी जिल्हा परिषद शिक्षण सभापती केलं, नंतर जिल्हा परिषद अध्यक्षपद दिलं आणि परत आलो। म्हणजे काय, आयुष्याचा शेवट माझा पुन्हा एकदा भगव्यातच व्हावा, ज्या मूळ पक्षामध्ये आपण होतो या चांगल्या भावनेतून मी तिथं आलो। आल्यानंतर विधानसभा त्यावेळेस 2009ला 28,000 हरलेला भाजप होता, 2014ला
9,000 भाजप हरलेला होता, मग ती 19ला मला मिळेल ही अपेक्षा सुद्धा होती. परंतु यांनी मला मातोश्री दाखवली सुद्धा नाही, मला तिथपर्यंत नेलंही नाही. तरीसुद्धा त्याआधी 4 महिने आम्ही त्यांचं जोरात काम केलं, त्यांना निवडून आणलं. निस्वार्थपणे आम्ही त्यांच्या पाठीशी होतो आणि त्यांनाच मनात त्यांच्या गद्दारी आली, ते गेले. तर मग ते गेल्यानंतर कोणी थांबतं थोडी कोणासाठी, म्हणून पक्ष नेतृत्वानं मला संधी दिली. बाकी दुसरं काय यामध्ये, हे सगळ्या जनतेला माहिती आहे बुलढाणा जिल्ह्याच्या. काल मुख्यमंत्री बुलढाणा जिल्ह्यात आले होते. त्यांनी असं म्हटलंय की नरेंद्र मोदी यांनी भाजपचा जो जाहीरनामा जाहीर केलेला आहे तोच महायुतीचा जाहीरनामा आहे, आमचा वेगळा असा जाहीरनामा नाही. याचा अर्थ असा होतो की भाजपच्या प्रत्येक जो जाहीरनाम्यातला जो मुद्दा आहे याच्याशी महायुतीतील सर्व घटक पक्ष हे सहमत आहे. कसं बघता या गोष्टीकडे? हे पहा, एक तर त्याला आम्ही मिंदे सरकार म्हणतो आणि ते खरोखर मिंदेच आहेत. आम्ही आडनावर टीका करत नाही, त्यांच्या वर्तनाबद्दल टीका करतो की आता त्यांनी मांडली का तो पत्करलेलं आहे त्या पक्षाचं, मोदी शहाचे ते गुलामच झाले. म्हणून आपण पहा की ते किती वेळेस दिल्लीच्या चक्रा मारतात, कधी रात्री दिसतात, कधी सकाळी दिसतात. आणि मग ते जे जे करतील ते यांना मान्य करावंच लागेल. कारण मुख्यमंत्रीपदी जर राहायचं असेल, मुलांचं जर भविष्य पाहायचं असेल, श्रीकांतचं, त्यांना ते म्हणतील ते ऐकावंच लागेल. म्हणून ज्यांना सोबत नेलं त्या 13 खासदारापैकी माझ्या माहितीवरून 5-6 लोकांना तर घरी बसवलं गेलं. आता उद्याच्या 40 आमदारापैकी 30-40 आमदारांना बसवलं जातं का 2 बापलेकांना तिकीटं मिळतात, तुम्ही पहा आता. त्यामुळे त्यांचं त्याला ऐकावंच लागेल. ते परावलंबित झालेले आहे ना, त्यांचं पक्षाचं कुठं काही नाहीच अस्तित्व. महाविकास आघाडीचा किंवा तुमचा जाहीरनामा कधी प्रसिद्ध होईल? कारण अद्यापही ज्याप्रमाणे आश्वासनं दिल्या गेली पाहिजेत जनतेला निवडणुकीच्या तोंडावर, अद्यापही महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीचा जाहीरनामा अद्यापही प्रसिद्ध झालेला नाही. तो आता वरिष्ठ स्तरावरचा प्रश्न आहे. महाविकास आघाडीच्या सोबत घटकांना घेऊन राज्यापुरता तो प्रकाशित करायचा का इंडिया आघाडीला सोबत घेऊन देश पातळीवर तो देशातले सगळे प्रश्न अंतर्भूत करून त्या पद्धतीनं करायचा, हे आता वरिष्ठ नेते ठरवतील आणि लवकरच येईल तो. ते तर ठीक आहे, पण जिल्ह्यातील किंवा मतदारसंघातील मतदारांना तुम्ही काय आश्वासन देणार? कारण मतदानाला अवघे काही दिवसच शिल्लक आहे. बरोबर आहे, नक्कीच या जिल्ह्यात 15 वर्ष खासदार राहिले आणि त्यांना जनतानं का नाकारावं या बाबतीमध्ये आम्ही बोलत असताना तेच प्रश्न आहे की ज्या प्रश्नांसाठी त्यांनी निवडणुका लढल्या ते कुठलेच आश्वासनं त्यांनी पूर्ण केले नाही. तेच आपल्या जिल्ह्याचे कळीचे मुद्दे आहेत. म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर सोयाबीनचा भाव असेल, कापसाचा भाव असेल, खामगाव जालना रेल्वे मार्ग असेल, आपल्या इथले ज्या काही ऐतिहासिक धरोहर आहे, आमचं मातृतीर्थ जिजाऊचं जन्मस्थळ असेल, लोणारचं क्रॅटर असेल, असे अनेक प्रश्न आहेत. तरुण बेरोजगारांना कुठल्याही प्रकारचा इंडस्ट्रीमध्ये उद्योग नाही मिळत, 2-3 हजार पोरं लागतील असंही एखादी इंडस्ट्री नाही. म्हणून आम्ही जे काही उर्वरित प्रश्न त्यांनी आमच्यासाठी बाकी ठेवले आणि मला असं वाटतं त्यांनी ते 15 वर्षात जे केले नाही ते मला 5 वर्षात करायचं आव्हान आहे माझ्यासमोर. ते सगळेच प्रश्न आम्ही सोडवू. प्रचारात तुमचे घटक पक्ष कशी मदत करतायत तुम्हाला? अत्यंत चांगली, आमच्यापेक्षाही पुढं. हे पहा, मी तुम्हाला धीरज लिंगाडेचं उदाहरण दिलं. त्यावेळेस महाविकास आघाडीमध्ये काम करत असताना आम्ही काँग्रेसच्याही 2 पावलं पुढे होतो. कारण त्याला की धीरज लिंगाडे हे आमचे माजी जिल्हा प्रमुख होते, त्यांना काँग्रेसनं उमेदवारी दिली होती. आम्हाला असं वाटत होतं आमचा कॅन्डिडेट आहे, काँग्रेसला वाटत होतं की आमचा कॅन्डिडेट आहे. आणि त्यांचे वडील स्वर्गवासी रामभाऊ लिंगाडे हे राष्ट्रवादी पक्षाचे होते, राष्ट्रवादी पक्षाचे लोक जोरात म्हणत होते. माझंही त्याच्यापेक्षा काही वेगळं नाही. काँग्रेसमध्ये मी 17 वर्ष राहिलो, त्यामुळं काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे सगळेच आमचे मित्रपक्ष जे आहेत आज, ते सगळेच माझ्यापेक्षाही आघाडीवर माझ्या पुढं ते काम करत आहेत. अत्यंत चांगलं सहकार्य त्या मंडळीचं मिळतं आहे. आपण जर हा कॅमेरा जर थोडासा असा फिरवला तर आपल्याला याच मतदारसंघामध्ये जे लढले एकमेकांविरुद्ध ते सगळेच उमेदवार माझ्यासोबत इथं बसलेले दिसतील तुम्हाला. त्यामध्ये प्रामुख्यानं प्रसंजित पाटील आहेत, स्वातीताई वाकेकर आहेत, राजू पाटील भोंगळ आहेत. आणि या सगळ्यांच्या मताची बेरीज जर तुम्ही केली तर मला निश्चित रामूजी बुरंगले पण आहेत, सगळ्यांच्या मताची बेरीज केली तुम्ही सांगा किती आम्ही आघाडी घेऊ. तर नक्कीच शिवसेनेचा शिंदे गट हा परावलंबी झालेला आहे आणि त्यांना भाजपवरच अवलंबून राहायचं आहे अशी टीकाही प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांनी केलेली आहे. कॅमेरामन शांताराम तायडेसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.